रामकृष्ण हरे. सज्जन हो, आपणा सर्वांना माझा सप्रेम नमस्कार. आजचा आपला व्हिडिओ आहे माणसाने बोलावे कसे. जेव्हा सृष्टी निर्मिती सुरू झाली तेव्हा ते काम ब्रह्मदेवाकडे होतं. ब्रह्मदेवाने एक एक प्रकार सृष्टीचा निर्माण केला. मग त्याच्यामध्ये 4 खाणी निर्माण केल्या: अंडज, जारस, स्वेदज आणि उद्बीज. अंड्यापासून निर्माण होणारे प्राणी, जारज जारापासून निर्माण होणारे, स्वेद घामापासून आणि उद्बीज बियापासून झाडी, वेली आणि गवत. अंडज खाणीमध्ये जलचर आणि बरेचसे सरपटणारे प्राणीसुद्धा अंडज खाणीमध्ये येतात. जारस खाणीमध्ये मनुष्य आहे, वानर आहे, म्हणजे चतुष्पाद प्राणी याच्यामध्ये जास्त येतात. आणि स्वेद म्हणजे घाम, याच्यापासून उवा, लिखा, होपा हे असे लहान लहान कीटकं, म्हणजे काय पृथ्वीच्या घामापासून आणि काही माणसाच्या घामापासून निर्माण होणारे प्राणी. आणि मग 184 योनी निर्माण झाल्या. आणि त्या निर्माण करता 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 ब्रह्मदेवाने मनुष्यदेह निर्माण केला. सरळ मनुष्यदेह निर्माण झाल्यानंतर ती कलाकृती ब्रह्मदेवाला आवडली. आता हे सरळ प्राणी निर्माण आहे म्हणाले, हा सरळ बोलणार, सरळ चालणार आणि सगळे कामं सरळ होणार. पाहोनी मनुष्यदेहासे सुख झाले भगवंतासी, अधिकार ब्रह्मज्ञानासी याच देहासे दिदला असे. आणि मग या मनुष्य देहाला पाहून त्याला ब्रह्मज्ञानाचा अधिकार दिला. मनुष्य देहाचे निज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे, एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिधला असे. एवढा अधिकार मनुष्य देहाला दिला. तर या मनुष्य देहामध्ये इतर सगळ्या गोष्टी, ज्ञानाच्या गोष्टी असताना त्या सगळ्या सादर करणं, बोलणं, व्यवहार करणं, त्याच्यासाठी मनुष्याला वाणी दिली. आणि वाणीचा विकास माणसाने एवढा केला की सगळ्यात मोठी देणगी आहे, माणसालाच फक्त बोलता येतं. इतर कुठल्याही प्राण्यांना बोलता येत नाही, संवाद करता येत नाही. त्यांचा संवाद असतो पण तो त्यांचा आवाजाचा असतो. कावळे असतील, गारी, गिधडं, चिमण्या जे असतील ना, ते केक 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 ते त्यांना सगळं कळतं की आता काय बोलतं आहे ते. तेव्हा सांगायचा मुद्दा असा की मनुष्य हा शेवटची कलाकृती, उत्तम कलाकृती आहे आणि प्रगत प्राणी आहे. त्याने ती आपली प्रगती सिद्ध करायची आहे. जर त्याला ती सिद्ध करता आली नाही तर तो इतर प्राण्यांसारखाच प्राणी आहे. तेव्हा 4 जे मोक्ष सांगितलेले आहेत, 4 पुरुषार्थ सांगितलेले आहेत, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष, यस्यैकोपि न विद्यते, यातून एक तरी पुरुषार्थ मनुष्य देहाने केला पाहिजे. जर का त्या पुरुषार्थातला एकही जमला नाही, धर्मार्थ काम मोक्षानाम यस्यैकोपि न विद्यते, तर तो इतर प्राण्यासारखाच प्राणी आहे असं म्हटलेलं आहे. तेव्हा सांगायचा मुद्दा असा की वाणी सर्वात महत्त्वाची आहे. बोलणं जर तुम्ही शास्त्रीय पद्धतीने मोजून तोलून जर बोललं तर ते शास्त्र बनतं. प्रत्येक शब्द अक्षर मंत्र बनतो. आणि जर का तुम्ही चुकीच्या पद्धतीने बोलला तर तो शस्त्र ठरतो. शस्त्र ठरवायचं आहे का शास्त्र ठरवायचं आहे हे ज्याने त्याने लक्षात घ्यायचं आहे. तेव्हा वाणीचा विकास करताना आपण हे लक्षात केलं पाहिजे की तिचा वापर गैरवापर व्हायला लागला. आणि त्या वाणीमुळे महाभारतासारखे मोठे मोठे युद्ध झाले. जेव्हा दुर्योधनाने सांगितलं सुईच्या टोकावरची मातीसुद्धा देणार नाही, हे टोकावरची भाषा, उर्मट भाषा भगवान गोपाल कृष्णाने ऐकली आणि त्यांनी सांगितलं ठीक आहे, मग आता युद्धाशिवाय पर्याय नाही. या कुरुक्षेत्रावर युद्ध झालं. आणि मग त्याच्या अगोदर ज्या सगळ्या गोष्टी घडल्या होत्या, एकदा ती मय सभेमध्ये हे कौरव पाहायला गेले होते आणि वर द्रौपदी होती. त्यांना ते मय सभेतलं ते कळलं नाही दुर्योधनाला आणि त्याच्या मित्राला. तो असा ते धोतर धरून वर घेऊन चालला. तेव्हा द्रौपदी हसली
आणि आंधळ्याचे कार्टे देखील आंधळेच आहेत असं म्हटली. ते दुर्योधनाने ऐकलं. बरं बरं बघू म्हणले तुझा वेळ आल्यानंतर. आणि हे राग त्याच्या डोक्यात होते आणि म्हणून वस्त्रहरण वगैरे जे घडलेल्या गोष्टी आहेत त्या रागारागातून ते वस्त्रावर त्यांनी हात घातला होता. आणि मग तो भीम चालला की त्याला म्हणायचे, हिणवायचे, कसा बैल चाललाय, कसा बैल चाललाय. मग त्या भीमाला पण यांचा राग होता. तो म्हणला एकाएकाची पाहतोच मग वेळ येईल तेव्हा. हां. आणि एक तर तो दुःशासन म्हणला होता माझ्या मांडीवर बस, द्रौपदीला म्हणला होता माझ्या मांडीवर. भीमा देखता मुद्दाम. भीम म्हणला ठीक आहे ती बसेल का नाही बघू, पण माझी गदा मात्र तुझ्या मांडीवर बसेल. असा तो रोष सारखा वाढत खदखदत होता. आणि त्याच्यामुळे पुढे युद्ध मोठं झालं, महाभारत झालं. मग या बोलण्याने तयार कसं होतो माणूस, आणि किती रोष वाढत जातात, द्वेष वाढत जातात, वैर वाढत जातं, आणि त्याचे परिणाम चांगले होत नाही. त्याला केवळ वाणी कारण असते. आणि म्हणून बोलणं कसं असावं तर ते माऊली एका ओवीमध्ये सांगत आहे. तो आजचा आपला महत्त्वाचा विषय. साच आणि मवाळ, मितुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. शब्द कसा पाहिजे? साच. साच म्हणजे खरा. खरं बोललं पाहिजे. खरं बोललं, हळू बोललं तरी माणसाला ते आवडतं, पण ते खरं असलं पाहिजे. तेव्हा साच, पण ते खरं आहे, पण मवाळ नाही. कठोर भाषेत सांगितलं खरं असलं तरी तर ते उपयोगाचं नाही. मवाळ असलं पाहिजे, म्हणजे मधुर वाणीने सांगितलं पाहिजे. साच आणि मवाळ, मृदू बोललं पाहिजे. मितुले आणि रसाळ. मितुले म्हणजे थोडक्यात सांगितलं पाहिजे. सूत्रबद्ध पद्धतीने आपला मुद्दा थोड्या शब्दामध्ये प्रगट करता आला पाहिजे. नाही तर बऱ्याच वेळा काय तास तास गप्पा होतात आणि नंतर तासाने विचारावं लागतं की तुम्हाला काय म्हणायचं आहे. म्हणजे एवढं तासभर बोललेलं पण काय बोलतो आहे तेच कळलं नाही, कोणत्या विषयावर बोलतो आहे. तेव्हा मितुले पण मितुले थोडक्यात आपला मुद्दा स्पष्ट करता आला पाहिजे. मितुले आणि रसाळ ते थोडक्यात सांगितलं आहे, पण ते रसभरीत जर नसेल तर त्याला काय अर्थ नाही. अर्थ आहे पण त्याला त्याचे उंचीचा अर्थ नाही. म्हणून ते रसाळ असा चौथा प्रकार सांगितला आहे. ते रसभरीत असलं पाहिजे. आणि म्हणून माऊलीने सांगितलं, माझा मराठाची बोलू कौतुके, परे अमृता ते ही पैजा जिंके, आयसी अक्षरे रसिके मेळविन. माऊली म्हणतात असे काय रसिक अक्षरं मी मिळवीन, असं काय कोंदण तयार केले ज्ञानेश्वरीचं की लोक वाचतच राहतील. आणि म्हणून घरोघरी ज्ञानेश्वरी पोचायला लागली. त्याचा अर्थच असा आहे की ते कोंदणं शब्दाचे जसेचे तसे भरलेले आहेत. म्हणून शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. अमृताचे शब्द जसे उकळ्या याव्यात असं ते बोलणं असलं पाहिजे. श्रोत्यांचे मन आणि कान तृप्त झाले पाहिजे. भगवद्गीता असंच सांगते, अनुद्वेग करम वाक्यम सत्यम प्रियम हितंचयत. अनुद्वेग कर असं वाक्य असलं पाहिजे. तेव्हा असं बोलणं, आपण फक्त संक्रांतीच्या वेळेला फक्त तिळगुळ घ्या आणि गोड बोला एवढंच बोलतो, पण खरं बोला, मवाळ बोला, म्हणजे मधुर बोला, थोडक्यात बोला असं कधी आपण म्हणत नाही. गोड बोला, गोड बोले खूप लोक आहेत, पण या सगळ्या गोष्टी त्या बोलण्यामध्ये असायला हवेत. म्हणून जिभेवर साखर असावी, खडीसाखर, आणि डोक्यावर बर्फाचा गोळा असावा, म्हणजे त्याला जगात काही कमी नाही. म्हणजे वाणी गोड असावी आणि डोकं शांत ठेवून आपला विषय मांडला पाहिजे, भडकून नाही, तीक्ष्णपणाने नाही, असा त्याचा अर्थ आहे. म्हणून असं बोलावं. कसं बोलावं तर ते असं बोलावं, बोलू ऐसा बोले जेने बोले विठ्ठल डोले. संत म्हणतात बोल ऐसा बोले, जेणे बोले विठ्ठल डोले. असं बोल की देवसुद्धा डोलला पाहिजे. बोलू ऐसा बोले जेणे बोले
जनता डोले, लोकसुद्धा डोलले पाहिजे असं बोल. नाही तर नाथ महाराज म्हणतात ना तरी आबोले, नाही तसं बोलता येत ना, गप्प तरी बस ना. बोल नाहीतर बोलता येत नाही म्हणायला आम्हाला, तसं आमचं असंच बोलणं असतं. मग असं खोचट खवचट कुचकट बोलू नको, तर मग गप तरी बस ना. दुसऱ्याला त्रास होतो आहे, दुसऱ्याच्या अंतःकरणात तुझे शब्दाचे बाण लागतात आणि ते फार जहरी असतात. जन्मभर माणूस शब्द विसरत नाही, हे लक्षात घ्या. आणि म्हणून बोलताना विचार करून बोला. फटक्याने बोलून जातो मनुष्य आणि मग विचारात पडतो. म्हणून बोलून विचारात पडण्यापेक्षा विचार करून बोला. लक्षात घ्या हा मुद्दा. आणि असं जर केलं तर आपलं जीवन सुसह्य होईल, व्यावहारिक होईल, यशस्वी होईल आणि आपल्या जनतेमध्ये मान सन्मान राहील. हे लक्षात घ्या. व्हिडिओचा भावार्थ हा आहे, बोलावे कसे. तर हे असं शास्त्रीय पद्धतीने बोललं तर शास्त्र ठरेल, आणि जर आपण चुकीच्या पद्धतीने बोलू तर शस्त्र ठरेल. लोकांच्या अंतःकरण छेदल्या जातील, हे लक्षात घ्या. सज्जन हो, हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा, आणि ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी कृपया सबस्क्राईब करा. ज्ञानाचा आनंद घ्या. रामकृष्ण हरी.